दोन्ही गटांच्या विलीनीकरणासंदर्भात अजूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। त्यात अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे असं म्हणत आहेत की शरद पवार जर एनडीए बरोबर येणार असतील तर मग विलीनीकरण फार कठीण बघा। हे विलीनीकरणाचा जो काय विषय आहे तो त्यांच्यावर सोडा ना, आपण कशाला त्यातमध्ये पडायचं किंवा त्या शिवसेनेचा काय संबंध आहे, हा त्यांचा विषय असेल तर तो त्यांनीच त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा। प्रत्येक वेळेला तुम्ही इतर पक्षांच्या नेत्यांना विचारणार की विलीनीकरण हा त्यांचा विषय, आमचा नाही आहे। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत, हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात, पण सोडून द्या, बोला आणखी काय। विषय यासाठी महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्रातला एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे आणि विलीनीकरणावर महाराष्ट्रातलं पुढचं बरंचसं राजकारण अवलंबून आहे किंवा घडामोडी घडणार आहेत। म्हणून वारंवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात प्रश्न किंवा पण मुळात असं आहे की अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत। पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच। आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली ह्याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आहे आणि महाविकास आघाडीशी आहे। या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे। आम्ही आमचा संबंध या विषयापुरताच आहे। आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलीनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही, विश्वास कोणावर ठेवायचा। काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली। मग